मानाच्या पालखीपैकी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पालखी देखील आज प्रस्थान ठेवणार आहेत आणि पादुकांची विधिवत या ठिकाणी पूजा देखील झालेली आहे। काही वेळापूर्वी आरती देखील झालेली आहे। हा जो सोहळा आहे तो कसा असणार आहे, त्याचा प्रवास कसा असणार आहे, किती दिवसाचा प्रवास असणार आहे, मुक्काम कसे असतील आणि कधी पंढरपूरला हे वारकरी पोहोचतील हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत पालखीचे प्रमुख रघुनाथ बुवा पालखीवाले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। यावर्षीचं वैशिष्ट्य काय आहे? साहजिकच तो चांदीचा रथ आहे, पण मार्ग तर खडतडच आहे। नाही, मार्ग खडतर आहे, पण शासन सध्या बरोबर आहे। राजसत्ता आणि धर्मसत्ता बरोबर असले तर अजूनही विकास होतो। कारण की आज देवेंद्रजींना निवेदन दिल्यापासून मार्गात आणि व्यवस्थेमध्ये खूपच फरक पडलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पालखी सोहळ्याची सगळ्यात पालखी सोहळ्यांबद्दल आज त्यांनी विचारपूस सोयी उपलब्ध मिळतात आहे। कसा प्रवास असेल पालखीचा? एकनाथ महाराज आज ज्येष्ठवद्य सप्तमी प्रस्थान होऊन गावातील मंदिरातून समाधी मंदिरात पालखी जाईल। प्रस्थान ओट्यावर दर्शनासाठी थांबून पुढे चणकवाडीकडे पहिल्या मुक्कामाकडे मार्गस्थ होईल। 19 दिवसाचा प्रवास आहे। यामध्ये 4 रिंगण आहेत: मिडसिंगी, घुमरे पारगाव, नांगरडो आणि कव्हेदंड। या ठिकाणी गोल रिंगण होऊन उभे रिंगण पंढरपूरमध्ये पादुका स्थान इथे होऊन हा सोहळा पंढरपूरमध्ये विसावेल। बरं, यावर्षीचं वैशिष्ट्य आहे की चांदीच्या रथातनं संत एकनाथ महाराजांची पालखी निघणार आहे। 2013 साली संकल्प केला की नाथ महाराजांना चांदीच्या रथात बसव, पण काही काळ असा गेला की कोरोना आला, दुष्काळ पडला। मग यावर्षी असा सगळ्याच वारकऱ्यांनी सगळ्यांनीच ठरवलं की नाथ महाराजांनी यावर्षी चांदीच्या रथात, कारण की सगळ्यात मानाच्या पालखींचे चांदीचे रथ आहेत। नाथ महाराजांचा पण व्हावा, कारण की सकल संतांचे राजे असे असणारे नाथ महाराज यांचा चांदीचा रथ असावा ही भावना ठेवून यावर्षी लोकवर्गणीतून 120 किलो चांदी आणि 21 लाख मजुरी हे करून हा रथ उभा केला आहे। आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा जे घरी आहेत त्यांना संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं या ठिकाणी ABP माझाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दर्शन घडवूयात आणि काही वेळातच जे वारकरी आहेत ते नाथांच्या जुन्या वाड्यात जमायला सुरुवात होईल आणि त्यानंतर भजन कीर्तन या ठिकाणी होईल आणि या सगळा जो हरिभक्तापरायांचा जो जे ही आहेत म्हणजे सगळे महाराज आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात होईल आणि संत जनार्दन एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल आणि त्याचा प्रवास कसा असेल याबद्दल रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी ABP माझाला सांगितलं। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, पैठण, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।